यासिन मलिक हा एक काश्मीरी फुटीरतावादी नेता म्हणून पाहिला जात होता. तो भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांपासून काश्मीरच्या विभक्त होण्याचे समर्थन करत होता. यासिन मलिक हा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष म्हणून देखील काम करत होता. तसेच 1994 मध्ये हिंसक कारवायांचे त्याने समर्थन केले. काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसक कार्यासाठी त्याने चेतावणी देण्याचे आणि शस्त्र पुरवण्याचे काम केले, असा त्याच्यावर आरोप आहे. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट JKLF ही एक सशस्त्र राजकीय फुटीरतावादी संघटना आहे, जी काश्मीरमधील भारत प्रशासित आणि पाकिस्तान प्रशासित दोन्ही भागात सक्रिय आहे. याची स्थापना अमानुल्लाह खान यांनी 29 मे 1977 रोजी बर्मिंगहॅम, लंडनमध्ये केली. JKLFने 14 सप्टेंबर 1989 रोजी पहिल्यांदा एका काश्मीरी पंडिताला लक्ष्य केले आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित टिकलाल टपलू यांची हत्या केली. या संघटनेने 1 ऑगस्ट 1988 रोजी श्रीनगरमधील टेलिग्राफ कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटासह 3 सरकारी इमारतींमध्ये स्फोटही घडवून आणले. 1994 दरम्यान JKLFचे कार्य सांभाळत यासिन मलिक यांनी शांततापूर्वक काश्मीर भारतापासून वेगळा करावा यासाठी लढाई सुरू केली असता अनेक JKLF समर्थक नाराज झाले. 1999 ऑक्टोबरमध्ये यासिन मलिकला जम्मू आणि काश्मीर सार्वजनिक सुरक्षा कायदा PSC अंतर्गत भारतीय अधिकाऱ्यांनी अटक केली आणि 26 मार्च 2002 रोजी पुन्हा भारतीय दहशतवाद प्रतिबंध कायदा अंतर्गत अटक केली. त्याला जवळपास 1 वर्ष नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मलिक यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती, पाकिस्तानचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान आणि इतर जागतिक नेत्यांशी 1-on-1 बैठका केल्या. 2007 मध्ये मलिक आणि त्यांच्या समर्थकांनी सफर-ए-आझादी जर्नी टू फ्रीडम म्हणून ओळखली जाणारी मोहीम सुरू केली. फेब्रुवारी 2013 मध्ये मलिकने इस्लामाबादमधील एका निदर्शनात बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद सोबत व्यासपीठ सामायिक केले, ज्याचा मुस्लिम संघटनांसह अनेक टीकाकारांनी निषेध केला. मार्च 2020 मध्ये यासिन मलिक आणि 6 साथीदारांवर 25 जानेवारी 1990 रोजी रावडपोरा, श्रीनगर येथे भारतीय हवाई दलाच्या 40 जवानांवर झालेल्या हल्ल्यासाठी दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप प्रतिबंध कायदा TADA, शस्त्रास्त्र कायदा 1959 आणि रणबीर दंडसंहिता अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. या हल्ल्यादरम्यान 4 भारतीय युवा सेना जवानांचा मृत्यू झाला. रुबैया सईदचे अपहरण आणि त्यानंतर 5 अतिरेक्यांची देवाणघेवाण केल्याप्रकरणी मलिकवर खटला सुरू होता. 2017 मध्ये भारताचा राष्ट्रीय तपास संस्थेने विविध फुटीरतावादी नेत्यांविरुद्ध दहशतवादी निधी पुरवल्याचा गुन्हा नोंदवला आणि 2019 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात मलिक आणि इतर 4 जणांची नावे नोंदवली. एजन्सीने त्यांच्यावर पाकिस्तानकडून निधी मिळवल्याचा आरोप लावला. 2010 आणि 2016 मध्ये काश्मीरमधील अशांततेदरम्यान दहशतवादी कारवाया आणि मार्च 2022 मध्ये दगडफेकमध्ये यासिन मलिक सहभागी होता. दिल्ली न्यायालयाने पुराव्याचे पुनरावलोकन केले आणि कठोर UAPA आणि भारतीय दंडसंहिता अंतर्गत यासिन मलिक आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. न्यायाधीशांनी असे निरीक्षण नोंदवले की आरोपी हे दहशतवादी निधीचे थेट प्राप्तकर्ते होते, मुख्यतः पाकिस्तानमधून, ज्यांच्याशी त्यांनी उद्दिष्टे सामायिक केली होती. यासिन मलिकने दंगल करणाऱ्यांना पैसा आणि शस्त्र पुरवले. परिणामी हिंसाचार आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणावर झाली. यात यासिन मलिक विरुद्ध विविध कलमांखाली पुरावे पुरेसे सापडले. 10 मे 2022 रोजी यासिन मलिकला त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल दोषी ठरवले. कोर्टाने मलिकला आरोप समजावून सांगण्यासाठी आणि त्याचे परिणाम समजावून सांगण्यासाठी ॲमिकस क्युरीची नियुक्ती केली. मलिकने मित्रांना पुष्टी केली होती की तो त्याच्यावरील केस लढवू इच्छित नाही आणि त्याच्यासाठी जे काही असेल त्याला तोंड देण्यास तो तयार आहे. शेवटी न्यायालयाने यासिन मलिकला गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.